नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपल्या प्रोटेक्ट डाळिंब मार्केटमध्ये जे मालाचे भाव गेले आपण त्याचा आढावा घेणार आहे। आज दिनांक 16/9/2025 आज आपल्या प्रोटेक्ट मार्केटमध्ये जे आपले डॅमेजचे माल राहतात जे C1 व C2 ते आज 5 रुपयापासून 50 रुपयेपर्यंत गेलेले। त्यानंतर जे आपल्या मालांची रास येते ज्यामध्ये सनबर्न असतात, थ्रिप्स असतो, ज्यामध्ये थोडे डागे माल असतो, जो की खरड्याचा माल B1 व B2 तो आज आपल्या मार्केटमध्ये 25 रुपयापासून 60 रुपयेपर्यंत गेलेला आहे। त्यानंतर आज आपल्या मार्केटमध्ये जे गोटे असते 30 ग्रॅम पासून 90 ग्रॅम पर्यंत 100 ग्रॅम पर्यंत त्याचे जे रेट आहेत ते 25 रुपयापासून ते 45 रुपयेपर्यंत गेलेले। त्यानंतर जो आपली चौथी रास येते जी चौथ्या राशीचे जे रेट आहेत चौथ्या राशीचे जे रेट आहे ते आज आपल्या मार्केटमध्ये 40 रुपयापासून ते 60 ते 65 रुपयेपर्यंत गेलेले आहे। आता तुम्ही पाहू शकता हे आपण चौथ्या राशीपाशी उभा आहे, ह्याचे जे रेट आहे तो 65 रुपये गेलेला आहे। त्यानंतर आज आपल्या मार्केटमध्ये 3 नंबरची जी रास आहे 3 नंबरची रास तुम्ही बघू शकताय इथे आपण जिथे उभा आहे ती 3 नंबरची रास आहे ती सरासरी आज 70 रुपयापासून ते 90 रुपयेपर्यंत गेलेली आहे आणि ही जी रास आहे ती 87 रुपये किलोने गेलेली आहे। तुम्ही याची साईज पाहू शकता। त्यानंतर जी 2 नंबरची रास आहे 2 नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये जी की 80 रुपयापासून ते 110 रुपयेपर्यंत गेलेले आहे। आता जिथं आपण उभं आहे ती रास तुम्ही पाहू शकता ती 106 रुपये किलोने गेलेली आहे। याची साईज तुम्ही पाहू शकता। त्यानंतरची जी 1 नंबरची रास आहे 1 नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये सरासरी 110 रुपयापासून ते 115 ते 120 रुपयेपर्यंत गेलेले आहे। जिथं आपण उभा आहे ती रास 117 रुपये किलोने गेलेला आहे। तुम्ही माल पाहू शकता, याची साईज मी तुम्हाला दाखवतो। त्यामध्ये थोडा सनबर्न पण आहे, ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे ओव्हरराईप मटेरियल पण ह्यामध्ये आहे, तुम्ही पाहू शकता ह्या टाईपचं मटेरियल आहे ह्यामध्ये। त्यानंतर शेतकरी बांधवांनो थोडा ऍव्हरेज मटेरियलचे पण आज आपण रेट पाहूयात की ऍव्हरेज मटेरियल काय रेटने गेलं। आता आपण इथे उभा आहे, तुम्ही हे पाहू शकता हा जो डॅमेज माल आहे तो 33 रुपयाने गेलेला आहे। त्यानंतरची जी 4 नंबरची रास आहे या मालाची 4 नंबरची रास ही तुम्ही पाहू शकता, ही 4 नंबरची रास आहे ती 38 रुपयाने गेलेली आहे। तुम्ही पाहू शकता हा माल तुम्ही पाहू शकता। त्यानंतरची जी रास आहे ती 3 नंबरची रास आहे, ही 3 नंबरची रास आहे ती आज आपल्या मार्केटमध्ये गेलेले 54 रुपयाने गेलेले आहे। जिथं आता आपण उभा आहे ते तुम्ही पाहू शकता ही 54 रुपयाने रास गेलेली आहे। त्यानंतरची जी रास आहे ही 2 नंबरची रास आहे, तुम्ही ह्यामध्ये पाहू शकता थोडे हिरवं मटेरियल आहे, थ्रिप्स आहे, सर्व प्रकारचं मटेरियल तुम्ही पाहू शकता। हे मटेरियल आता आपल्या मार्केटमध्ये हा जो लॉट आहे तो 70 रुपयाने गेलेला आहे। आणि त्यानंतरची जी रास आहे जी लास्टची रास आहे जी 1 नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता, हे मटेरियल तुम्ही पाहू शकता ज्यामध्ये 2-3 टाईपचं मटेरियल आहे। ही जी रास आहे ती 85 रुपयाने आज गेलेली आहे आपल्या मार्केटमध्ये। धन्यवाद। त्यानंतर शेतकरी मित्रांनो हा थोडा कलरला माल चांगला आहे पण मालामध्ये थोडा टिपका असल्यामुळे ह्याचे पण आपण रेट एकदा पाहून घेऊया की हा माल काय रेटने गेलेला आहे। आता तुम्ही पाहू शकता इथं जो C1 आहे जो डॅमेज मध्ये येतो तुम्ही पाहू शकता यामध्ये टिपका वगैरे आहे। हा आज आपल्या मार्केटमध्ये 43 रुपये किलोने गेलेला आहे। त्यानंतरची जी रास आहे जी गोटीची रास आहे तुम्ही यामध्ये साईज बघू शकता, यामध्ये 2-3 प्रकारच्या साईज आहेत, ज्यामध्ये छोटी पण साईज आहे, त्यामध्ये 100 ग्रॅमचं पण फ्रूट आहे, 130 ग्रॅमचं पण फ्रूट आहे। ती जी रास आहे ती 41 रुपये किलोने गेलेली आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी रास आहे ही जी 4 नंबरची रास आहे ही 4 नंबरची रास आहे ती 58 रुपये किलोने गेलेली आहे। आता मी तुम्हाला ह्यामध्ये दाखवतो ज्यामध्ये टिपक्याचे वगैरे फ्रूट आहेत। तुम्ही पाहू शकता हा जो माल आहे तो 58 रुपयाने गेलेला आहे, ह्याची थोडी मीडियम साईज आहे। त्यानंतरची जी रास आहे 3 नंबरची रास आहे, 3 नंबरची रास तुम्ही पाहू शकता ही 71 रुपयाने किलोने गेलेली आहे, याची साईज पण तुम्ही पाहू शकता। त्यामधील मी तुम्हाला टिपका पण दाखवतो, हा पूर्ण टिपक्याचा लॉट आहे।
ह्या प्रकारचा टिक्का आहे या मालामध्ये. हा माल 70 रुपयाने गेलेला आहे. त्यानंतरची जी 2 नंबरची रास आहे, 2 नंबरची रास आहे ही 90 रुपये किलोने गेलेली आहे. तुम्ही पाहू शकता हा जो माल आहे 90 रुपये किलोने गेलेला आहे. धन्यवाद. त्यानंतर आपण अजून एक लॉट बघणार आहे ज्यामध्ये थोडी मालाची मीडियम साईज आहे. तो मीडियम साईजचा माल आज आपल्या मार्केटमध्ये काय गेलेला आहे, मालाला कलर आहे, शायनिंग आहे, पण साईज मध्ये थोडा मीडियम आहे. तुम्ही आता पाहू शकता हा जो C1 चा टिक्क्याचा माल आहे हा 43 रुपये किलोने गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता हा जो C1 मधला माल आहे. त्यानंतरची जी 4 नंबरची रास आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे जे 30 ग्रॅम पासून 130 ते 140 ग्रॅम पर्यंत फ्रूट आहे यामध्ये. हा 55 रुपये किलोने गेलेला आहे. कलर व शायनिंग एकदम एक नंबर आहे. त्यानंतरची जी 3 नंबरची रास आहे, 3 नंबरची जी रास आहे याची साईज तुम्ही पाहू शकता. याची साईज थोडी मीडियम आहे, लहान आहे साईज. हा 70 रुपये किलोने गेलेला आहे. त्यानंतरची जी रास आहे ती 2 नंबरची रास आहे ज्याचे हे 9 क्रेट आहेत. ती 2 नंबरची रास ते 87 रुपये किलोने गेलेला आहे. तुम्ही फ्रूटची साईज बघू शकता. यामध्ये नॉर्मल टिपका पण आहे, पण कलर आणि शायनिंग एक नंबर आहे मालाला. त्यानंतरची जी 1 नंबरची रास आहे, 1 नंबरची रास तुम्ही पाहू शकता. साईज याची मीडियम आहे. हा माल 108 रुपये किलोने गेलेला आहे. तर शेतकरी मित्रांना एक सूचना आहे किंवा एक आमच्या तर्फे एक निवेदन आहे की सध्या 2-3 दिवसापासून मालाचे भाव हे थोडे डाऊन झालेले आहेत. मार्केट थोडं रिव्हर्स आलेले आहे. पण भविष्यात हे माल आता नवरात्रीमुळे कमीत कमी ह्या आठवड्याच्या शेवटीला 5 ते 6 रुपयाने परत तेजी येण्याची शक्यता आहे. धन्यवाद. आज सकाळपासून भरपूर शेतकरी बांधव मला भेटले. त्यांच्या मनात शंका आहे की जे 2 ते 3 दिवसापासून जे मार्केट रिव्हर्स येत आहे त्याबद्दल त्यांच्या मनात शंका आहे की मार्केट अजून रिव्हर्स जाईल का किंवा जैसे ते मार्केट होईल का. तर शेतकरी बांधवांना एक निवेदन आहे, एक सूचना आहे की नवरात्री सुरू होत असल्यामुळे या आठवड्याच्या एंडिंगला मार्केट जैसे ते होण्याची शक्यता आहे. तरी माझी शेतकरी बांधवांना हीच विनंती राहील की आपण हार्वेस्टिंग न थांबवता न रोखता तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता आणि जे रेट जे आहेत ते रेट जैसे ते या आठवड्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे. धन्यवाद.